मार्कटवाडी गावातील ग्रामस्थांनी कायम वेगवेगळ्या पक्षांना साथ दिल्याचा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय। गेल्या 4 निवडणुकांमध्ये मार्कटवाडीतून कोणाला लीड मिळालाय याची आकडेवारी मांडत बावनकुळेंनी पवारांना प्रत्युत्तर दिलं। गेल्या 2 आठवड्यांपासून मार्कटवाडी गाव हे चर्चेचा विषय ठरलेला आहे आणि या गावातील लोक सातत्यानं बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात अशी मागणी करतात। याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी आज मार्कटवाडी या गावाला भेट देत ग्रामस्थांची मतं जाणून घेतली। दुसरीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील या गावाला भेट देणार असल्याचं सांगितलंय। ईव्हीएमच्या विरोधात मार्कटवाडीत लढा तीव्र होत असताना बावनकुळेंनी ही आकडेवारी मांडत हल्लाबोल केला। तसंच मार्कटवाडी पवार जानकरांची मक्तेदारी नाही असाही घणाघात बावनकुळेंनी केला आहे। तर उत्तमराव जानकर राष्ट्रवादीचे उमेदवार होते, त्यांना 843 मतं मिळाली। तर राम सातपुते यांना भाजपकडून ते उभे होते, त्यांना 1003 मतं। विजयसिंग मोहिते पाटलांना राष्ट्रवादीकडून 533 मतं या 2014च्या लोकसभेत मिळाली होती। तर सदाभाऊ खोतांना 664 मतं लोकसभा निवडणुकीमध्ये मिळाली होती। 2014ला विधानसभेमध्ये हनुमंत डोळसांना 294 मतं, तर अनंत खंडांगळे यांना अपक्ष होते, त्यांना 979 मतं मार्कटवाडीनं दिले होते। तर 2019च्या लोकसभेत रणजित सिंह निंबाळकर यांना भाजपकडून ते उभे असताना 956 मतं मिळाली होती। तर संजय मामा शिंदेंना राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवत असताना 395 मतं मिळाली होती। 2019च्या विधानसभेत उत्तमराव जानकर यांना राष्ट्रवादीकडून 1346 मतं मिळाली होती। तर भाजपच्या राम सातपुतेंना 300 मतं मार्कटवाडीनं दिली होती। 2024च्या लोकसभेत धैर्यशील मोहिते पाटलांना राष्ट्रवादीकडून ते उभे असताना 1021 मतं मिळाली होती। तर रणजित सिंह निंबाळकर हे भाजपकडून निवडणूक लढवत असताना त्यांना 466 मतं मिळाली होती।